आपण सध्या भंडारा शहरातील नामांकित व्यावसायिक परिसरात आहोत आणि खरं पाहायला गेलं तर मुस्लिम लायब्ररी चौकात या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दुकानं आहेत। मात्र अशातही या परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर केरकचरा पाहायला मिळतो आणि दुर्गंधीयुक्त वातावरण देखील या परिसरात दिसून येते आणि त्यामुळं स्वच्छतेचे 3 तिरा वाजलेले आहेत। यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की शहरातील व्यावसायिक परिसरात जर अशा प्रकारची अस्वच्छता आणि केरकचरा दुर्गंधीयुक्त वातावरण आहे तर उर्वरित निवासी क्षेत्राचं काय? स्वच्छता सर्वेक्षण 2024च्या सिटी रिपोर्टनुसार भंडारा शहर हे राज्यस्तरावर 414 पैकी 316व्या क्रमांकावर पाहायला मिळते। शहरात कुठेही योग्य केरकचरा व्यवस्थापन नाही आणि त्यामुळं गार्बेज फ्री सिटीमध्ये एकही स्टार मिळालेला नाही। जिल्ह्यातून स्वच्छता सर्वेक्षणाच्या बाबतीत भंडारा शहर हे सर्वात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे। यावरून नगर परिषद प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत किती उदासीन आहे हे यातून दिसून येते। स्वच्छ सर्वेक्षणाच्या सिटी रिपोर्ट मधून मिळालेल्या माहितीनुसार फक्त 49% घरातून कचरा संकलन जे आहे ते होते। मात्र उर्वरित घराचं काय? इतकी वाईट अवस्था भंडारा शहरातील स्वच्छतेची पाहायला मिळत आहे आणि अशातही नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी लाखो करोडोंची कंत्राटे काढली जातात। त्या माध्यमातून जर कचरा व्यवस्थापन होत नसेल आणि फक्त कागदावरच कचरा व्यवस्थापन होत असेल तर हा लाखो करोडोंचा घोटाळा नाही का, असा प्रश्न या माध्यमातून उद्भवू लागलेला आहे। रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।